महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जळगाव महानगरपालिकेसमोर सुप्रीम कॉलनी येथील रहिवाशांना अमृत योजनेचे पाणी मिळत नसल्याने यावेळी आंदोलन करण्यात आले। जळगाव शहरात अमृत योजनेचा मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आला। गेल्या अनेक महिन्यापासून अमृत योजनेचे काम हे जळगाव शहरात सर्वच भागात सुरू होतं, मात्र सुप्रीम कॉलनीसह अनेक भागात अमृत योजनेचे पाणी पोहोचत नाहीये, तर शहराच्या मध्यवर्ती असणारे अनेक घरामध्ये सुद्धा तिसऱ्या व चौथ्या माळावर देखील हे पाणी पोहोचत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज जळगाव महानगरपालिकेसमोर निदर्शने करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तसेच येत्या 8 दिवसात महानगरपालिका प्रशासनाने या सर्व कॉलनीमध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, श्रीकृष्ण मिंगडे, राजेंद्र निकम, सीमा गोसावी, खुशाल ठाकूर, साजन पाटील, चेतन पवार, दीपक राठोड, प्रशांत बाविस्कर, ललित शर्मा, हरी सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या ठिकाणी आज मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे पाण्याच्या प्रश्नासंदर्भात। गेल्या 20 ते 25 वर्षापासून जळगाव शहरामधील एक न दिसणारा परिसर म्हणजे सुप्रीम कॉलनी, म्हणजे प्रशासनाला न दिसणारा हा परिसर आहे। सुप्रीम कॉलनीमधील काही पोलीस कॉलनी आहे, यशोदा प्रेमाबाई शाळा आहे, एरिया आहे, ममता बेकरी एरिया आहे, असे खूप सारे त्या ठिकाणी एक उपनगर आहेत। त्या ठिकाणी गेल्या 20 ते 25 वर्षापासून रस्त्यांची सुविधा नाही आहे, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही आहे, त्या ठिकाणी गटारीची सुविधा नाही आहे। अजून हे लोक तिथल्या काही स्थानिक महिला आमच्याकडे आल्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या, त्यांनी ही त्यांची प्रॉब्लेम आम्हाला सांगितलं आणि आम्ही काही दिवसापूर्वी तिथल्या इंजिनियरलाही फोन केला। जे पाणी संदर्भातले जे इंजिनियर्स आहे त्या संदर्भात त्यांना आम्ही फोन केला, त्यांना आम्ही 3 वेळा फोन करून बोलवलं, ते बोलूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांना आलेलं नाही। अमृत योजनेचं पाणी आहे, त्या ठिकाणी पाईपलाईनसुद्धा आहे, पण त्यांच्या घरापर्यंत पाणी पोचत नाही। यांचा जो पोल होता तो एकदम फेल ठरला आहे। त्यांनी सांगितलं होतं की 4-5 मजलीपर्यंत पाणी त्या ठिकाणी पोचेल, पण त्यांच्या घरापर्यंतसुद्धा पाणी पोचत नाही। त्यांच्याकडे आता कमीत कमी 8 ते 10 दिवसापासून पाणी नाही आहे आणि येणाऱ्या काळ हा उन्हाळ्याचा काळ आहे आणि उन्हाळ्याच्या काळात यांची अजून बिकट परिस्थिती या ठिकाणी होणार आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, प्रशासनांना जागे करण्यासाठी, हे निवेदन देण्यासाठी तिथल्या स्थानिक महिला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। जळगाव शहरामध्ये अमृत योजना अतिशय गाजावाजा करून सुरुवात करण्यात आली। अतिशय गोंडस आणि गोड नाव अमृत योजना असं देण्यात आलं, पण त्या पाण्याचा कडवटपणा हा सुप्रीम कॉलनीपर्यंत पोहोचलेला नाही। मला प्रशासनाला हाच प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक घरामध्ये आपण 24 तास पाणी देणार होता, पण सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये आजपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही। प्रश्न असा आहे, सुप्रीम कॉलनी का पाकिस्तानमध्ये आहे का? त्यांच्याकडे आपण पाणी पोहोचत नाही। ती कामगारांची वस्ती आहे, गोरगरिबांची वस्ती आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणी आहे की तातडीने जी अमृत योजनेची पाईपलाईन आहे, जिथं ती अव्यवस्थितपणे कोणताही सर्वे न करता खूप छोट्या कूपनलिका तिथे काय मशिनरी लावून केलेली आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशर नाही। जर महापालिका प्रशासनाने गेल्या 10 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या महापालिका प्रशासनाला पाणी पाजण्याचं काम आम्ही करू, हे इथे सांगावंसं वाटतं। Hello guys, please like, comment and subscribe our channel.